ही म्हणजे अंगावची शक्ती बाहेर काढते आणि जाळते त्यात, असं थोडक्यात. तंत्रबाधा, वशीकरण करणे, टोटका, चेडा, चिटूक काय बी असू बघला मग ही उग्र यंत्र आहे, येत नाही उगाच बघला मग त्याला ही चोरी छुपे राजकारणी वगैरे येत नाही ते. आता बघा कोणाच कोणाला थांब पत्ता लागून देत नाही. पण जेवढं तुम्ही रीलच्या किंवा फोटोच्या माध्यमातून तुम्ही जगाला धावणार तेवढी तुमच्यावरती करणी बाधा करणारे तयार होणार बरं का, एवढं नक्की आहे. म्हणून आला तर गुपचूप या आणि विषय मिटवून जावा. मिटवून म्हणण्यापेक्षा कसं आहे हो का, बगलामुखी देवीची शक्ती सुद्धा आहे का नाही, ही तुम्हाला कसं करणार आहे, तुमचं कर्म बघूनच आहे ना. शेवटी तिच्या मनात आलं तर ती तुम्हाला मदत करणार आहे. नाहीतर असं उठलं की सुप कोण पण पाप कर्म करून येणार आणि त्याला बगलामुखी देवी मदत करायला असं होत नाही. देवीची शक्ती, देवीच्या योगिनी शक्ती आहेत का नाही, त्या तुम्हाला मदत करताना पण 10 वेळा विचार करतात. म्हणून आपण पण थोडंसं प्रॉपर राहिलं पाहिजे. आणि बगलामुखी देवीला नलखेडा मध्य प्रदेशमध्ये म्हणजे उज्जैन पासून 100 किलोमीटर जर तुम्ही यायचा विचार केला तर तुम्ही काय करा, कुळदेवतेला आणि कुळदेवीला अभिषेक करूनच इथं यायचं, नाहीतर त्याशिवाय यायचं नाही. कारण कसं आहे, बगलामुखी देवीला पहिल्यांदा यज्ञ सुरू होतानाच संकल्प करून देवी देवतांना आवाहन केलं जातं. त्यावेळेला कुळदेवतेची वगैरे ताकद आपल्या पाठीमागं पाहिजे, ही ध्यानात घ्या. म्हणून म्हणलं तुम्हाला की संकल्प करताना कुळदेवतेची ताकद आपल्या पाठीची असणं गरजेचं आहे. म्हणून कुळदेवतेला अभिषेक करून येणे, त्याला पर्याय नाही, ही ध्यानात घ्या तुम्ही.